नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी हॉटेलसारखी पावभाजी बनवणार आहोत. तर तुम्ही कशा पद्धतीने पावभाजी बनवता ते एकदा नक्की कमेंट करून सांगा. तर इथे पावभाजी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे जिरे टाकून घेतलेलं आहे. तर जिरे चांगलं तडतडलं की लगेच त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर कांदा तुम्ही चॉप करून सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. अगदी झटपट अशी बनते ही पावभाजी. तर इथे कांदा आणि टोमॅटोची प्युरीला तेल सुटेपर्यंत इथे चांगलं असं शिजून घ्यायचं आहे. तर इथे कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी आहे ती इथे एकदम मंद आचेवर इथे चांगले अशी तेल सुटेपर्यंत इथे शिजून घेतलेली आहे. तर आता त्यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत. तर इथे अद्रक, मिरची आणि लसूणची जी पेस्ट आहे ती सुद्धा चांगली अशी प्युरीमध्ये चांगली मिक्स करून आणि शिजवून घ्यायची आहे. तर अगदी झटपट अशी ही पावभाजी आपली इथे बनणार आहे. तर ना स्मॅश करायची गरज ना काही करायची गरज. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे कशा पद्धतीने आपण आज पावभाजी जी आहे ती बनवणार आहोत. तर इथे सर्व मसाले आता टाकून घेणार आहोत. फक्त पावभाजी मसाला जो आहे तो शेवटी टाकून घेणार आहोत. तर इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, हळद टाकलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, धने जिरे पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला पावभाजी बनवायची असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे इथे मिरची घ्यायची आहे, मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले जे आहेत ते प्युरीमध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाल्यांचा जो कच्चापणा आहे तो सर्व असा निघून गेला पाहिजे. फक्त पावभाजी मसाला जो आहे तो आपण शेवटी टाकून घेणार आहोत, कारण इथे पावभाजीचा मसाला जो आहे त्याचा जो स्वाद आहे पावभाजी मसाल्याचा तो पावभाजीमध्ये चांगला असा टिकून राहील. अशा पद्धतीने सर्व मसाले टाकल्यानंतरच पावभाजी मसाला जो आहे तो शेवटी असा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर चांगला असं मिक्स करून घ्यायचा आहे. तर पावभाजी मसाला जो आहे तो तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. तर इथे मी एव्हरेस्ट पावभाजी मसाल्याचा इथे वापर केलेला आहे. तर ते तुम्ही पाहू शकता चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण खाण्याचा रंग टाकून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता, नसेल हवं असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर इथे तुम्ही भाज्यांमध्ये बीटाचा जो वापर आहे तो तुम्ही इथे करू शकता. तर आज जे आहे इथे मी बीट नाही वापरलेला, तर तुम्ही पुढे पाहू शकता. तर इथे गाजर जो आहे शिजवून घेतलेला आहे आणि चॉपरमध्ये इथे चॉप करून घेतलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर स्मॅशरची काहीही आवश्यकता नाही. आपल्याला जास्त त्याच्यावर प्रेशर भाज्यांवर आहे, जास्त प्रेशर देऊन आपल्याला स्मॅश करायची काही इथे आवश्यकता नाही. तर तुम्ही पाहू शकता इथे मी चॉपरमध्ये इथे असं बारीक असं चॉप करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे उकडलेला गाजर, त्यानंतर फ्लावर, शिमला मिरची, बटाटा उकडून आणि स्मॅश करून घेतलेला आहे आणि वाटाणेसुद्धा चॉपरमध्ये बारीक असं करून घेतलेलं आहे. त्यानंतर अख्खे वाटाणेसुद्धा यामध्ये थोडेफार मी टाकून घेतलेले आहे, जेणेकरून पावभाजी दिसतानासुद्धा चांगली दिसते. वाटाणे तुम्ही जर का अख्खे टाकाल तर इथे सर्व भाज्या ज्या आहेत त्या इथे मी मिक्स करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे स्मॅश करायची आवश्यकता नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित अशा आपल्या भाज्या ज्या आहेत त्या सर्व अशा एकत्र करून घेतलेल्या आहेत, मिक्स करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे आपण पावभाजी जी आहे ती पातळ करण्यासाठी इथे आपण उकळलेलं पाणी जे आहे ते टाकून घेतलेलं आहे. पाणी जे आहे ते गरम उकळलेलंच टाकायचं आहे, जेणेकरून पावभाजीची जी टेस्ट आहे ती टिकून राहील. जर का तुम्ही इथे थंड पाण्याचा किंवा साध्या पाण्याचा जर का वापर करत असाल तर चव जी आहे ती कमी होईल. तर इथे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे
आपण बटरचा जो वापर आहे तो अजिबात इथे केलेला नाही, तर बटर जो आहे तो इथे आपण शेवटी टाकून घेणार आहोत, जेणेकरून पावभाजीला जो आहे शेवटी जो आहे बटरी असा फ्लेवर यावा यासाठी आपण बटर जो आहे तो शेवटीच टाकून घेणार आहोत। तर इथे बटर जो आहे ते टाकून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपली पावभाजी जी आहे ते तयार झालेली आहे। तर तुम्हीसुद्धा अशा साध्या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने एकदा नक्की अशा पद्धतीची पावभाजी बनवून बघा, खूप छान होते। बाय बाय।